ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीचे अव्वल स्थानीचे। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले, कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मत हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच परिस्थिती, राहुल गांधींचा आरोप। निवडणूक आयोगानं कर्नाटक CIDलाही माहिती दिली नाही। एका आठवड्यात IP, OTP आणि ट्रेल द्या, माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देताय असं मानू, राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। राहुल गांधींनी केलेले आरोप निराधार आणि चुकीचे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं राहुल गांधींना उत्तर। माझ्या नावानं मतं डिलीट केली पण मी केली नाही, राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आणलेल्या व्यक्तीचा दावा। कर्नाटकातील नावं हटवलेल्यांना स्टेजवर बोलावलं, महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच परिस्थिती असल्याचा आरोप। राज्यातील 30 जिल्ह्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे झाले नाही, देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। शरद पवारांनी आम्हाला सूचना देण्याची गरज नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहोत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलं, बन यांचा ठाकरेंना टोला। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद, मग म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याची डागडुजी केली जाणार, CCTV बसवण्यासोबतच सुशोभीकरण केलं जाणार। काल पुतळ्यावर रंग टाकल्याच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून ताडपत्रीही लागली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। पुण्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून गोळीबार, 1 जण जखमी, कोथरूड परिसरातील थरार गाडीला रस्ता दिला नाही म्हणून गोळीबार केल्याची माहिती। नांदेडच्या किनवट इथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, काल शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिलं होतं निवेदन। बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रेंच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी, सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली, वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून विचारणा, बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात याचिका, पुढील सुनावणी शनिवारी होणार। नगर विकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय, शिंदे त्यांचा पक्ष चिन्ह सर्व बेकायदेशीर, फक्त निरीक्षण नोंदवू नका, हिंमत असेल तर कारवाई करा, संजय राऊतांचं हायकोर्टाला आव्हान। भारताविरोधात लढण्यासाठी पाकचं सौदी अरेबियाकडे लोटांगण, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक महत्वपूर्ण संरक्षण करारावर सही, दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर या घडामोडींचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू, देशहित जपण्यासाठी सरकार वचनबद्ध, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संरक्षण करारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।